अरे बाळा, हा हा बोला ना सरपंच साहेब. काय चाललं? काय नाही आपलं म्हशी चारते मस्त एकदम निवांत वातावरणामध्ये. काय करणार आहे मग? मशीद चारतो का जिंदगीभर? मग आता काय करणार आहे मग? म्हशीच चारावं लागेल आपल्याला. अरे असं नको रे राजा, तुझं वय शिक्षणाचं आहे रे. कॉलेजला जायला पाहिजे, कॉलेज करायला पाहिजे. हा, शिकून चांगली नोकरी मिळाली असते तुला. अरे मी शिकलो नाही शिकलो पण तुझ्या काय बापा चाललंय त्याच्यात? अरे लोकाला चांगलं सांगणं, ते अजून म्हणते मा काय बाप. अरे माझा काय बापाचा हात नाही रे दादा, तो आहे बापाचा जाईल. कमीत कमी तू शिकला ना तर तुझ्या आई वडिलांचे शिक्षण करून नोकरी करशील आणि त्यांची सेवा करशील. सरपंच साहेब तुझं मस्त सगळं म्हणणं चांगले, आपल्याला आवडतं पण मला काय माहिती 3 म्हशी आपल्यापाशी. बरोबर 10 लिटर 2 टाइम देतात. बरोबर एका टायमिंगला 30 लिटर, बरोबर. 2 टायमिंगला 60 लिटर. हम्म. मग त्याच्यात मी दूध विकते. मग तुझे काय जळते? तुझ्या काय बापा चालले त्याच्यात म्हशी चालू काय करू? अरे राजा चांगलंय, असं नाही म्हणत मग? मी. असं म्हणत नाही की तू म्हशी चार किंवा दुधाचा धंदा. दुधाचा व्यवसाय खूप चांगला आहे, हा पण तेच करता करता शिक्षण पण कर ना. अरे काय शिक्षण मध्ये ठेवले साहेब तुम्हाला कारण एवढं- सरकार म्हणते जो शिकेल तो टिकेल. हा एवढं पण आहे, एवढं पण आहे. मग शिक्षण असलं ना माणूस कुठं पण जाऊ शकतो रे राजा. अरे हे म्हशी कसं ते घेतले का आपली काठी ढांगळंग हा. मजळंग ढांगळंग अरे मजळंग लाल शांताबाई बहिणी, हेच लाल. राहील. त्याच्यापेक्षा आपण काय करू दादा, आता 10वी पर्यंत शिक्षण झालंय तुझं. बरोबर. हा? तुझ्या आई वडिलांना मी ओळखतो. बरोबर. याच्या पुढे कॉलेज कर आणि चांगली नोकरी कर आणि त्याच्या सोबत हे पण आपला बिझनेस दुधाचं चालू दे. सरपंच साहेब पण तुम्ही माझे डोळे उघडून टाकले बरं का. खरं सांगते डोळे उघडले माझे डोळे. शिक्षण खरंच महत्वाचं असतं, म्हशीमध्ये काय नाही पण बरं का. याच्या पुढे खरंच सरपंच साहेब चल खरंच चल चल शिक्षण- काय वांधा नाही. हा, हा. चल 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 ओके.